ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. सगळे सुभेदार नाश्ता करण्यासाठी इकडे टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात प्रतिमा येते. प्रतिमा सायलीला काहीतरी इशारे करत असते, पण सायली तिला न पाहिल्यासारखं करत असते. कल्पना म्हणते, अगं सायली, प्रतिमा तुला काहीतरी म्हणते ना, चहा दे म्हणतीये. यावर सायली काहीच बोलत नाही. सायली रविराजला म्हणते, रविराज काका, प्रतिमा आत्याने काही मागितलं, काही ऐकू आलं का तुम्हाला? तसा रविराज म्हणतो, नाही बाबा. आता सायली सगळ्यांना बसलेल्या तिथे सगळ्यांना विचारते, तुम्हाला काही ऐकू आलं का? सगळे नाही म्हणतात. सायली म्हणते, एखाद्या व्यक्तीला बोलता येत असूनही त्याच्या तोंडून आवाज येत नसेल, ती व्यक्ती काही बोलतच नसेल, तर आपल्याला कसं कळणार त्यांना काय हवंय काय नको? इतके दिवस मी त्यांचे सगळे हावभाव समजून घेतलेच ना, पण आता असे हावभाव करण्याची गरज नाहीये. आणि विसर्जनाच्या वेळी तुम्ही खूप अस्वस्थ झाला होता म्हणून म्हणालं होतं तुम्ही वेळ घ्या, पण आता असं करून नाही चालणार. तुम्हाला आमच्याशी बोलावंच लागणार प्रतिमात्य, आणि जोपर्यंत तुम्ही बोलून काही मागत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला काहीही देणार नाही. अश्विन सायलीला म्हणतो, पण वहिनी, आत्याला बोलायचं कंपल्शन नाही करायचं असं ठरलं होतं ना आपलं? रविराज म्हणतो, मला असं वाटतंय आपण श्रद्धाला विचारू का याबद्दल? तसा रविराज श्रद्धाला फोन लावतो आणि म्हणतो, सायलीला तुझ्याशी बोलायचं होतं. तशी सायली म्हणते, प्रतिमा आत्याला बोलता येत असूनही त्या बोलत नाही, पण त्या आता पूर्वीसारख्या बोलायला लागतील, यासाठी आम्ही काय करू असं ती विचारते. तशी श्रद्धा म्हणते, त्यांना त्यांच्या मनाने काय बोलायचंय कसं बोलायचंय हळूहळू शिकवा. आणि लहान मुलांचं कसं असतं, आपण त्यांना एक एक शब्द एक एक वाक्य असं बोलायला शिकवतो ना, मग प्रतिमालाही तसंच शिकवा. सायली त्या सगळ्यांना म्हणते, हो समजलं काय करायचं. तसे आता प्रतिमा, पूर्णाजी, कल्पना, रविराज आणि सायली प्रतिमाच्या रूम मध्ये बसलेले असतात. सायली त्या फळ्यावर प्रतिमा नाव लिहिते आणि प्रतिमाने ते अचूक म्हणते. आता सायली एक एक करून घरातल्या सगळ्यांची नावं लिहिते आणि प्रतिमा ती सगळी नावं वाचून दाखवते. आता पुढच्या भागात पाहूया. सायलीने तर प्रतिमाला बोलायला यावं म्हणून तिला शिकवायला तर सुरुवात केलेली असते. आता खरंच प्रिया सायलीला हे करू देईल? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.